तर आता आपण शॉर्ट नोट्स बघूया. व्हायटल विलेजेस अँड थ्रायव्हिंग टाउन्स हा जो हिस्ट्रीचा चॅप्टर आहे, चॅप्टर 8 त्याचा. मग ह्याच्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत? लार्जेस्ट कलेक्शन ऑफ आयर्न टूल्स वेर फाउंड इन मेगालिथिक बरियल्स. कुठे फाउंड झाले होते? मेगालिथिक बरियल. लार्जेस्ट कलेक्शन ऑफ आयर्न टूल्स. आयर्न टूल्स लाईक ॲक्स अँड प्लॉशेअर वेर हेल्पफुल फॉर इन्क्रीजिंग प्रोडक्शन. मग हा टॉपिकमध्ये काय लिहिलंय की किंग्स जे होते त्या किंग्सना टॅक्सेस गोळा करायचे होते लोकांकडनं, बरोबर. मग टॅक्सेस गोळा करायचे तर काय, फार्मरकडे प्रोडक्शन जास्त असेल म्हणजे फार्मरने जर जास्त पिकवली तरच फार्मर देऊ शकणार ना टॅक्स, नाही तर फार्मर कुठून टॅक्स देणार. मग त्याच्यासाठी वेगवेगळे काय गोष्टी यूज केल्या गेल्या, जसं आयर्न टूल्स होते. त्या आयर्न टूल्समुळे काय झालं, शेतीची कामं सुबक म्हणजे पटापट व्हायला लागली. आणि इरिगेशन म्हणजे काय की पाणी अवेलेबल झालं शेतीला. पाणी आणि आयर्न टूल्स दोन्हीमुळे काय झालं, शेतीमध्ये फसल वाढली म्हणून ते राजाला टॅक्सेस द्यायला लागले असं सांगितलं. तर त्याच्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण बघतोय. सो आयर्न टूल्स लाईक ॲक्स अँड प्लॉशेअर वेअर हेल्पफुल फॉर इन्क्रीजिंग प्रोडक्शन. इरिगेशन वॉज डन टू इन्क्रीज द प्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजे काय, फार्मिंग म्हणजे प्रोड्यूस. फार्मिंगमध्ये जे काय ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन होतं ते. इट इन्क्लूड्स इरिगेशन म्हणजे काय, पाणी. मग इरिगेशन म्हणजे राजाने काय काय बांधले, कॅनल्स बांधले, वेल्स बांधले, टँक्स बांधले, आर्टिफिशियल लेक्स बांधले. ओके. मग आता ह्याच्यामध्ये काय झालं, हे बांधायला पण लेबर लागायचं. मग जे काही लेबर लागायचं त्यांना पण राजा पैसे द्यायचा. आणि जरी फार्मरना टॅक्स द्यावा लागत असलं तरी हे जे इरिगेशन वगैरे राजा प्रोव्हाइड करत होता, त्याच्यामुळे टॅक्स जरी दिला तरी त्यांचंही प्रोडक्शन वाढत होतं. त्यामुळे राजा पण फायद्यामध्ये आणि फार्मर्स पण फायद्यामध्ये, लेबरर्सना काम मिळत होतं म्हणून लेबरर्स पण फायद्यामध्ये. ओके. मग साऊथ साईडचे विलेजेस आणि नॉर्थ साईडचे विलेजेसमध्ये वेगवेगळ्या लोकांना काय म्हणायचे हे इम्पॉर्टंट आहे, हे विचारतील. सो जे लार्ज लँड ओनर होते त्यांना साऊथ साईडला म्हणायचे वेलालर. काय म्हणायचे? वेलालर. आणि नॉर्थ साईडला म्हणायचे ग्रामभोजका. सो लार्ज लँड ओनर साऊथ साईडला म्हणायचे वेलालर, नॉर्थ साईडला म्हणायचे ग्रामभोजका. जे प्लॉमॅन होते, प्लॉमॅन म्हणजे काय की शेती करणारे, किंवा तर त्यांना म्हणायचे साऊथमध्ये उजावर. आता प्लॉमॅन म्हणजेच इंडिपेंडंट फार्मर्स, पण नॉर्थ साईडला त्यांना म्हणायचे गृहपती. सो साऊथ साईडला त्यांना म्हणायचे उजावर आणि नॉर्थ साईडला गृहपती. आणि जे लँडलेस लेबरर होते म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची काही लँड नाही, ते दुसऱ्याच्या लँडवर कामं करणार, त्यांना साऊथ साईडला म्हणायचे कडेसियार किंवा अदमाई. आणि नॉर्थ साईडला म्हणायचे दासा कर्मकारा. ओके. सो अगेन परत बघूया हे. लार्ज लँड ओनर वेलालर साऊथ साईडला, प्लॉमॅन उजावर साऊथ साईडला, आणि लँडलेस लेबरर कडेसियार आणि अदमाई. आणि नॉर्थ साईडला लार्ज लँड ओनरला म्हणायचे ग्रामभोजका, फार्मर्सला म्हणायचे गृहपती, आणि लँडलेस लेबररला म्हणायचे दासा किंवा कर्मकारा. मग आता ग्रामभोजका म्हणजे काय आणि त्याचं कामं काय काय होती, तर ग्रामभोजका हा विलेज हेडमॅन असायचा. आणि नॉर्थ साईडला नॉर्दर्न विलेजेस. ओके. म्हणजे विलेज हेडमॅन इन नॉर्दर्न विलेजेस नोन ॲज ग्रामभोजका. दिस वॉज अ हेरिडिटरी पोस्ट. म्हणजे काय, ग्रामभोजका कसं, त्याचेच एकाचे म्हणजे वडिलांची खूप जमीन असेल की तो ग्रामभोजका होणार, मग त्याचा मुलगा, मग त्याचा नातू, असं. So this was a hereditary post. They were the largest landowner. म्हणजे कोण व्हायचं ग्रामभोजका, त्या गावामध्ये जो कोणी लार्ज लँड ओनर असेल ते. They hired workers to cultivate their land. They collected taxes from the villages for the king. म्हणजे ते विलेजेस कडनं टॅक्सेस कलेक्ट करून राजाला देणार. आणि they acted as judge and policeman too. मग काय, ग्रामभोजकाची शॉर्ट नोट विचारू शकतात. काय आहे? विलेज हेडमॅन इन द northern villages. It is a hereditary post. Largest landowner. They hired other workers to work for them. They collected taxes and gave that tax to king, and they acted as judges and policemen too. Okay. मग आता earlier Tamil composition are known as संगम literature. आणि जे तमिळ हे होतं ते तमिळसाठी लँग्वेज काय, स्क्रिप्ट काय वापरायचे, ब्राह्मी स्क्रिप्ट. ओके. सो तमिळ जे लिटरेचर आहे ते ब्राह्मी स्क्रिप्ट वापरून लिहायचं जातं. काय जायचं? ब्राह्मी स्क्रिप्ट. हे पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर द पंच मार्क कॉइन्स. मग पंच मार्क कॉइन्स वरती शॉर्ट नोट आली तर काय लिहायचं? दे वेअर रेक्टँग्युलर, स्क्वेअर और राउंड इन शेप. पंच मार्क कॉइन्स वेअर रेक्टँग्युलर, स्क्वेअर और राउंड इन शेप. दे वेअर मेड अप ऑफ मेटल शीट्स और ग्लोबल्स. दे वेअर मेड अप ऑफ मेटल शीट्स और ग्लोबल्स. मग कुठल्या टाईपचे मेटल्स होते साधारण त्यावेळेला?
सिल्वर, कॉपर असं स्पेसिफिक दिलेलं नाहीये, पण तेव्हा जनरली त्या काळातले जे कॉइन्स होते ते सिल्वर किंवा कॉपरचे असायचे. आणि दे वेर पंच ऑर स्टॅम्प्ड युझिंग डाईज ऑर पंचेस. हे इम्पॉर्टंट नोट आहे काय, दे वेर पंच ऑर स्टॅम्प्ड युझिंग डाईज ऑर पंचेस. सो ही पंच मार्क कॉइन्सची शॉर्ट नोट्स आहे. मग मथुरा, त्याच्यानंतर होतं की काय काय सिटीज इम्पॉर्टंट आहे. मग मथुरा या सिटीचं खूप महत्व होतं. सो हाऊ मथुरा वॉज इम्पॉर्टंट. सो मथुरा वॉज अन इम्पॉर्टंट सिटी फॉर ट्रॅव्हल अँड ट्रेड. Okay, it was a fortified city. Very fine sculptures were produced here. It was second capital of Kushanas. Was a religious center with Buddhist monasteries, Jaina shrines and Sri Krishna temples. Several inscriptions on stone and statues were found here. ओके. आणि मथुरामध्ये अजून बरेच काय काय लिहू शकतो. हे क्रॉस रोडला होते, जे इम्पॉर्टंट ट्रॅव्हल रूट्स होते त्याच्या क्रॉस रोडला मथुरा होतं. त्याच्यामुळे मथुरा इम्पॉर्टंट झालं, कारण सगळे लोक तिकडे यायचे ट्रेडसाठी. आणि इकडे बऱ्याच प्रकारचे क्राफ्ट्समन्स होते. गोल्डमॅन, ब्लॅकस्मिथ्स, क्राफ्ट्समन, स्कल्पचर करणारे, राजा, मर्चंट्स, ट्रेडर्स असे सगळे. मग व्हॉट वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ मथुरा. इट वॉज अन इम्पॉर्टंट सिटी फॉर ट्रॅव्हल अँड ट्रेड. इट वॉज फॉर्टिफाईड. फॉर्टिफाईड म्हणजे काय आपण बघितलं होतं की म्हणजे किल्ल्यासारखं बांधकाम शहराच्या भोवती. व्हेरी फाईन स्कल्पचर्स वेर प्रोड्यूस हिअर. सेकंड कॅपिटल ऑफ कुशानाज. वॉज अ रिलिजियस सेंटर विथ बुद्धिस्ट मॉनास्ट्रीज, जैन श्राइन्स अँड श्री कृष्णा टेम्पल. सेव्हरल इन्स्क्रिप्शन ऑन स्टोन स्टॅच्यूज वेर फाउंड हिअर. आता हे अजून एक इम्पॉर्टंट शॉर्ट नोट आहे. नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश वेअर, NBPW. व्हॉट इज अ नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश वेअर. So it is an extremely fine pottery. It was made in northern part. It is hard metallic looking ware. It was made on wheel. Okay. आणि त्याला it has shiny black surface. It has fine black seep was also applied on it, which gave the pottery mirror like shine. ओके. सो हे ब्लॅक कलरची पॉटरी होती. एक्स्ट्रीमली फाईन पॉटरी म्हणजे खूप सुंदर होतं ते. मेड इन नॉर्दर्न पार्ट. इट इज हार्ड मेटॅलिक लुकिंग वेअर म्हणजे होतं ते मातीचं पण ते दिसत होतं मेटॅलिक सारखं. इट वॉज मेड ऑन व्हील म्हणजे सगळी पॉटरी कशावरती बनते, व्हीलवरती बनवतात कुंभार, बरोबर. इट हॅज शायनी ब्लॅक सरफेस. मग तो शायनी ब्लॅक सरफेस कसा बनवतात ते पण त्यांनी दिलंय की ते खूप हाय टेम्परेचरवरती फर्नसमध्ये भाजायचे, त्यामुळे ते ब्लॅक व्हायचं. And fine black sleeve was also applied on it, which gave the pottery mirror like shine. ओके. सो ही शॉर्ट नोट पण येऊ शकते. मग आता क्लोथ सेंटरमध्ये काय फेमस होतं. नॉर्थला वाराणसी हे सगळ्यात फेमस क्लोथ सेंटर होतं आणि साऊथला मदुराई. फेमस क्लोथ सेंटर्समध्ये नॉर्थला वाराणसी, साऊथला मदुराई. त्याच्यानंतर अर्थशास्त्र मेन्शन्स रूल फॉर स्पिनिंग अँड विविंग. मग त्याच्यात त्यांनी वेगवेगळे रूल्स दिले आहेत की जनरली वेगवेगळ्या बायकांनाच त्याच्यामध्ये ठेवलं जायचं. ओके. बायकांना कामं दिली जायची, त्यांनी ती वेळेत कामं कंप्लीट करून दिली पाहिजे. आणि जर सुपरिन्टेंडंटने त्यांच्याबरोबर चांगला व्यवहार नाही केला तर सुपरिन्टेंडंटला पण पनिश व्हायचं. जर बायकांनी वेळेत काम नाही केलं तर बायकांना पनिश व्हायचं असं. ओके. त्याच्यानंतर श्रेणी. आता मग व्हॉट इज अ श्रेणी. द असोसिएशन ऑफ क्राफ्ट्समन अँड मर्चंट्स आर कॉल्ड ॲज अ श्रेणी. असोसिएशन ऑफ क्राफ्ट्समन अँड मर्चंट्स. मग हे श्रेणीज काय करायचे. श्रेणीज प्रोव्हाइडेड ट्रेनिंग टू पीपल. दे प्रोव्हाइडेड रॉ मटेरियल अँड डिस्ट्रीब्युटेड फिनिश प्रॉडक्ट. म्हणजे काय ते त्यांना ट्रेनिंग द्यायचे, रॉ मटेरियल द्यायचे आणि एकदा का त्यांनी फायनल प्रॉडक्ट बनवलं की ते डिस्ट्रीब्यूट करायचे. दे ऑल्सो ऑर्गनाइज ट्रेड. दे सर्व ॲज अ बँक वेअर रिच पीपल डिपॉझिटेड मनी. इंटरेस्ट अर्न फ्रॉम दिस बँक वॉज यूज फॉर अ रिलिजियस इन्स्टिट्यूट्स. या धड्यामध्ये असे बरेच इम्पॉर्टंट पॉईंट्स त्याच्यावर शॉर्ट नोट्स किंवा क्वेश्चन असं विचारू शकतील. मग आहे अरिकामेडू. मग अरिकामेडू काय होतं. अरिकामेडू इज अ कोस्टल सेटलमेंट इन पुडुचेरी. कुठे होती. कोस्टल सेटलमेंट इन पुडुचेरी. मॅसिव्ह ब्रिक वेअरहाऊस वॉज फाउंड हिअर. शिप्स अनलोडेड देअर गुड्स हिअर. म्हणजे हे पोर्ट होतं जिथे शिप्स येऊन आपलं सगळं सामान ठेवायचे. व्हेरियस टाइप्स ऑफ पॉटरी, लॅम्प्स, ग्लासवेअर अँड जेम्स आर फाउंड एट द साईट. म्हणजे जेव्हा आर्किओलॉजिस्टने उत्खनन केलं तेव्हा तिकडे हे सगळं मिळालं. अँड स्मॉल टँक्स ऑफ डाईंग क्लोथ्स वेअर ऑल्सो फाउंड. म्हणजे काही इम्पॉर्टंट सिटी होती जिकडे सगळा व्यापार चालायचा. मग आता ॲम्फोरी म्हणजे काय तर टॉल डबल हँडल जार्स टू स्टोअर वाईन्स ऑर ऑइल्स. म्हणजे हे सगळं अरिकामेडूमध्ये मिळालंय. ॲम्फोरी म्हणजे काय. ॲम्फोरी इज टॉल डबल हँडल जार्स टू स्टोअर वाईन्स ऑर ऑइल्स. त्याच्यानंतर आहे ॲरेटाईन वेअर. ॲरेटाईन वेअर पण ही पॉटरी आहे. इट इज नेम्ड आफ्टर अ सिटी इन इटली. इट इज अ रेड ग्लेज पॉटरी. ग्लेज म्हणजे चमकणारी रेड कलरची. इट वॉज मेड बाय प्रेसिंग वेट क्ले इन टू स्टॅम्प मोल्ड.
ओके. हे आहे अरेटाईन वेअर. मागे आपण जे बघितलं ते काय होतं, नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश वेअर. त्याच्यानंतर आता साऊथ इंडिया. तर ट्रेडमध्ये साऊथ इंडिया कशासाठी फेमस होते, गोल्ड, स्पायसेस अँड प्रिशियस स्टोन्स. आता या स्पायसेसमध्ये पेपर हा सगळ्यात इम्पॉर्टंट स्पायसेस होता, त्याला ब्लॅक गोल्ड म्हटलं जायचं, तो इतका इम्पॉर्टंट होता. आणि नॉर्थ इंडियामध्ये काय हे केलं जायचं, नॉर्थ ब्लॅक पॉलिश वेअर. आता कावेरी जी आहे ती मोस्ट फर्टाईल रिव्हर व्हॅली होती सगळ्यांमध्ये. आता मुवेंदार. मुवेंदार कोण आहे, मुवेंदार मीन्स चीफ. ओके. सो चोलास, चेराज अँड पांड्याज हे जे 3 फॅमिलीज आहेत, दे वेर कॉल्ड एज अ मुवेंदार. 2 पॉवर सेंटर, दे हॅड 2 पॉवर सेंटर्स, वन ऑन आयलँड अँड वन ऑन कोस्ट, COAST. वन ऑन आयलँड अँड वन एज कोस्ट. सो बोथ टुगेदर हॅड 6 पॉवर सेंटर्स. मग त्याच्यामध्ये चोलासचं काय होतं, पुहार और कावेरी पट्टिनम हे पोर्ट्स आहेत. काय होतं, पुहार किंवा कावेरी पट्टिनम हे त्यांचे पोर्ट्स होते. आणि मदुराई हे पांड्यासचं इम्पॉर्टंट सिटी होती. त्याच्यानंतर कोण आलं, म्हणजे चोलास, चेरास, पांड्यास नंतर आलं सातवाहन रूलर्स. मग सगळ्यात इम्पॉर्टंट सातवाहन रूलर कोण होता, गौतमीपुत्रा श्री सतकर्णी. गौतमीपुत्रा श्री सतकर्णी. आणि लॉर्ड ऑफ, त्यांना दक्षिणापीठा म्हणायचे. म्हणजे ऍक्च्युली असं स्कॅटर्ड आहे याच्यामध्ये. म्हणजे ह्याच्यात काय इन्फॉर्मेशन दिली या धड्यामध्ये की विलेजेसमधून टाउन्स कसे व्हायला लागले, मग राजा कसं यूज करायचं, काय काय, मग हळूहळू व्यापार कसा वाढायला लागला, एकमेकांना वस्तू कशा सप्लाय करायला लागल्या सी रूट्सने, हे सगळं याच्यामध्ये आलेलं आहे या धड्यामध्ये. तर हे सगळे जे शॉर्ट नोट्स आहेत आणि एकदा त्याचे स्पेलिंग सगळे केलं की आपलं झालेलं आहे. ओके. सो तुम्हाला आमचे नोट्स आणि आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.